शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. गायकवाड आयोगासमोर ओबीसी भूमिकेमुळे हल्ला. शासकीय विश्रामगृहात केमिकल शाई टाकून डोळे निकामी. 1 कोटी नुकसान भरपाई व कलम 307 ची मागणी. 4 मे 2018 रोजी सोलापुरात मराठा समाज मागासवर्गीय ठरविण्यासाठी न्यायमूर्ती गायकवाड आयोग सोलापुरात दाखल झाले असताना ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, तो मागासवर्गीय नाही, अशी ठाम भूमिका मांडण्यासाठी आयोगास निवेदन देण्यासाठी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे उपस्थित होते. याचवेळी मराठा क्रांतीच्या गुंड प्रवृत्तीच्या जमावानं पोलिसांच्या देखत शासकीय विश्रामगृहातच लिंगे यांच्यावर पूर्वनियोजित कटातून जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी झेरॉक्स मशीनद्वारे वापरली जाणारी केमिकलयुक्त शाई थेट डोळे व चेहऱ्यावर फेकली, ज्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची सुमारे 95% व दुसऱ्या डोळ्याची सुमारे 80% दृष्टी कायमस्वरूपी बाधित झाली. आज ते जवळजवळ अंधत्वाच्या अवस्थेत आहेत. या प्रकरणी दाखल FIR मध्ये सुरुवातीला IPC 323, 324, 326, 504, 506, 34 ही कलमे लावण्यात आली. मात्र ती अत्यंत अपुरी असून हा खुनाचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट असल्याचा ठाम आरोप फिर्यादींनी आज न्यायालयात केलाय. त्यामुळे IPC 307 खुनाचा प्रयत्न, 120B, 149, 114, 201 ही गंभीर कलमे वाढविण्याची मागणी करण्यात आली. 7 वर्षातही तपास प्रभावी न झाल्याचा आरोप करत CRPC 173(8) अन्वये पुढील तपासाचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर आतापर्यंत शस्त्रक्रिया, उपचार, औषधे व प्रवास मिळून सुमारे 6,40,000 रुपये खर्च झाला असून भविष्यात आणखीन 8 ते 10 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचंही जबाबात नमूद करण्यात आले. फिर्यादी जलधारा ॲग्रोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर असून ITR नुसार वार्षिक उत्पन्न 7 लाख आहे. दृष्टीहानी, व्यावसायिक नुकसान, मानसिक त्रास लक्षात घेऊन एकूण 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आरोपीकडून वसूल करावी अशी ठाम मागणी आज न्यायालयात करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीस माऊली पवार, रवी मोहिते व सोमनाथ राऊत हे तिन्ही आरोपी हजर होते. सरकारी वकील व आरोपींचे वकील उपस्थित होते. न्यायालयानं आरोपींना प्रत्येक तारखेला हजर राहण्याचे आदेश देत पुढील काळात नियमित सुनावणी, साक्षीदार व पुरावे तपासले जातील असं स्पष्ट केलं असून 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणीच्या वेळी फिर्यादीच्या सोबत मारुती ढगे, बापूसाहेब भंडारे उपस्थित होते.